नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण घट का बसवावे, घटस्थापना का करावी घरात, हा व्हिडिओ बघितला. आज आपण घटस्थापनेची मांडणी कशी करायची, त्याची पूजा कशी करायची, हा व्हिडिओ आपण आज बघणार आहे. तर सर्वप्रथम घटस्थापना विधीला श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे. नंतर खालील जो मंत्र सांगते त्या मंत्रांनी 4 वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावे. ओम ऐं आत्मतत्त्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्त्व शोधयामी नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्त्व शोधयामी नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्त्व शोधयामी नमः स्वाहा. हा मंत्र म्हणून 4 वेळेस म्हणून तळहातावर पाणी घेऊन प्यावे. नंतर गायत्री मंत्र म्हणून प्राणायाम करावा. नंतर संकल्प करावा. हातात पाणी घ्यावं आणि तिच्यात थोडंसं गंध टाकावा आणि तांदूळ घ्यावे आणि संकल्प म्हणावा. मी जे आपलं गोत्र असेल त्या गोत्राचा उच्चार करून मी अमुक गोत्रात उत्पन्न आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करून माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वरदानासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरू अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठाचा संकल्प करीत आहे, असं म्हणून पाणी सरळ हाताने खाली ताम्हणात सोडून द्यावे. मग नंतर 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. नंतर अखंड नवरनव मंत्राचा जप करत आपण पुढची कृती करायची आहे. नवरनव मंत्र तर माहितीच आहे ना तुम्हाला, मी सांगितलं मागच्या वेळेस. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्र म्हणत आपल्याला पुढील पूजेची मांडणी करायची आहे. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. एक वेळूची टोपली घेऊन त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून त्या टोपलीत आपल्याला शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे 9 वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची 9 पाने व आंब्याचा 1 डहाळा लावावा. घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे आणि खालीलप्रमाणे कुलदेवीची पूजा करावी. ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते म्हणून टाकास नमस्कार करावा आणि देवीच्या टाकावर 16 किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. घटावर विड्याची 2 पानं पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा. टाकाची पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा करताना पहिले ध्यानमंत्र म्हणायचा. नमो दैवे महादैवे शिवे शिवाय सततम नम. नमो प्रकृती भद्राये नियता प्रंता स्मता. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादैवे नमाध्यायं ध्यायामी नमस्कारामी समर्पयामी. मग नंतर त्या टाकाची पंचोपचार पूजा करावी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नमः. विलेपनार्थ चंदनम समर्पयामी. अलंकरणार्थ अक्षदां समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी. असं म्हणून गंध लावावा, अक्षदा व्हाव्यात आणि हळदी कुंकू व्हावे. नंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नमः. ऋतुकालभो पुष्पम समर्पयामी म्हणून फुलं व्हावीत. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नमः. धूपम अग्रपयामी म्हणून धूप ओवाळावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नमः. दीपम दर्शयामी म्हणून दीप ओवाळावा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नमः. नैवेद्यम समर्पयामी म्हणून कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने बांधावी. माळ बांधताना ओम माम माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी
स्तनान्मे सिद्धिदा भव म्हणून पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. नंतर आरती करावी. रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवावी व आरती करावी. 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे करावे. आपल्याकडून जितके शक्य असेल तितके केले तरी चालणार आहे. कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी घंट किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त, अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार करून पूर्ण नारळ फोडावे. पूर्णाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करावे आणि भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे. घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावे. आता मी जो तुम्हाला श्रीसूक्त सांगितलं आहे आणि नवर्ण मंत्र सांगितला आहे तो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे. तो तुम्ही ते बघूनसुद्धा 1 वेळेस किंवा 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून देवीचा अभिषेक करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.